हॅलो. हा आहे आपला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा क्लास नंबर 5. याच्यामध्ये आपण कम्प्लिटली स्टडी करणार आहे फॅक्टरायझेशन मेथडविषयी. फॅक्टरायझेशन मेथडचा यूज करून कोणत्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनचा रूट कसं फाईंड करायचं ते आपण या क्लासमध्ये बघणार आहोत. या क्लासमध्ये आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 2.2चे क्वेश्चन्स. या क्लासमध्ये आपण कम्प्लिटली स्टडी करणार आहे फॅक्टरायझेशन मेथड. कोणाबद्दल बघणार आपण फॅक्टरायझेशन मेथड अँड एक्झाम्पल्स ऑन प्रॅक्टिस सेट 2.2. सिंपल बघा, रूट्स म्हणजेच काय? द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल. कोणत्याही व्हेरिएबलची जी व्हॅल्यू असते, द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल, द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल, कोणत्याही व्हेरिएबलची जी व्हॅल्यू असणार त्या व्हॅल्यूला आपण काय म्हणणार आहे? रूट्स. विच सॅटिस्फाय द गिवन इक्वेशन, विच सॅटिस्फाय गिवन इक्वेशन. व्हेरिएबलची अशी व्हॅल्यू ते गिवन इक्वेशनला काय करणार आहे? सॅटिस्फाय करणार आहे. त्याला काय म्हणणार आपण? सिंपल रूट्स. राईट. आता या रूट्स फाईंड करण्याचे आपल्याकडे वेगवेगळे मेथड आहे. एक एक्झाम्पल जर का इझी घेतलं असेल, सोपं एक्झाम्पल जर का घेतलं, x² = 16, तर सर्वांना माहिती आहे ऑब्व्हियसली तर एक्सची व्हॅल्यू काय काय असणार? पॉसिबल व्हॅल्यू +-4 असणार आहे. राईट. परंतु त्याच ठिकाणी जर का मी असं एक्झाम्पल घेतलं, x² + x - 20 = 0. तर याचा फॅक्टर काढणं तुम्ही डायरेक्टली फाईंड करू शकता का? याचा जे रूट्स असणार ते डायरेक्टली सांगू शकता का? नाही. हे एक्झाम्पल इझी होतं म्हणून आपण डायरेक्टली सांगितलं आहे. असा एक्झाम्पलचे रूट्स डायरेक्टली सांगणं पॉसिबल आहे का? नाही. म्हणून आपण काय करणार आहे? रूट्स फाईंड करण्यासाठी आपल्याकडे 3 मेथड्स आहेत. मेथड्स ऑफ फाइंडिंग रूट. कोणत्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट फाईंड करण्यासाठी ऑब्व्हियसली किती मेथड्स आहे? 3 मेथड आहेत. तिन्ही मेथडपैकी कोणत्याही एका मेथडचा यूज करून आपण काय करू शकतो? रूट्स फाईंड करू शकतो. त्यातली सर्वात पहिली मेथड आज आपण बघणार आहे फॅक्टरायझेशन मेथड. कोणत्या मेथड आहे? फॅक्टरायझेशन मेथड, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड, लास्ट वन इज फॉर्म्युला मेथड. त्यापैकी आज फर्स्ट मेथड जी आहे, फर्स्ट मेथड कोणती वाली आहे? फॅक्टरायझेशन मेथड. फॅक्टरायझेशन मेथडविषयी आपण कम्प्लिटली स्टडी करणार आहे. फॅक्टरायझेशन मेथडचा यूज करून आपण कोणत्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनचा रूट कसा फाईंड करू शकतो? राईट. चला तर स्टार्ट करूया. सर्वात पहिलं फॅक्टरायझेशन मेथड. फॅक्टरायझेशन मेथडचा यूज कशासाठी केला जातो? टू फाइंड द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट फाइंड करण्यासाठी आपण कोणत्या मेथडचा यूज करणार आहे? फॅक्टरायझेशन मेथड. आता फॅक्टरायझेशन मेथडचा यूज कसा करायचा स्टेप बाय स्टेप अगोदर आपण समजून घेऊयात. राईट. सर्वात पहिली स्टेप, फर्स्ट स्टेप फर्स्ट. फॅक्टरायझेशन मेथडचा यूज करत असताना सर्वात पहिलं तुम्हाला काय करायचं आहे? फर्स्ट स्टेप, रिअरेंज द गिवन इक्वेशन. काय करणार आहे? रिअरेंज इक्वेशन. गिवन इक्वेशनला काय करणार आहे? रिअरेंज करणार आहे. रिअरेंज करणार आहे म्हणजे कोणत्या फॉर्ममध्ये लिहिणार आहे? स्टँडर्ड फॉर्ममध्ये. कशामध्ये राईट डाऊन करणार आहे? स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्ममध्ये. सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं? गिवन इक्वेशन रिअरेंज करायचे. कोणत्या फॉर्ममध्ये राईट डाऊन करणार आहे? स्टँडर्ड फॉर्म. राईट. सेकंड स्टेप काय करणार? सेकंड स्टेपला, स्टेप सेकंड, एक्झाम्पल घेतल्यानंतर सर्वांना सगळ्या गोष्टी व्यवस्थित क्लिअर होईल. स्टेप सेकंडला काय करायचं? थोड्या टायमासाठी कन्सिडर करा. मी माझ्याकडे एक एक्झाम्पल कन्सिडर केलं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्येच कन्सिडर करतो. ax² bx + c = 0. हे माझ्याकडे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. सर्वात पहिले आपण काय करणार आहे? त्याला रिअरेंज करून घेतलं स्टँडर्ड फॉर्ममध्ये. सेकंड स्टेप जी असणार आहे, सेकंड स्टेपमध्ये काय करणार? आपण प्रोडक्ट फाइंड करणार आहे. काय फाइंड करणार आहे? प्रोडक्ट. मग कुणाचा प्रोडक्ट फाइंड करायचा? फाइंड द प्रोडक्ट. फाइंड प्रोडक्ट. कुणाचा प्रोडक्ट फाइंड करणार आहे? A and C.
कुणाचा प्रोडक्ट फाइंड करायचा आहे? ए अँड सीचा. कुणाचा प्रोडक्ट फाइंड करणार आहे? ए अँड सी. या दोघांचा काय करायचं आपल्याला प्रोडक्ट फाइंड करायचं. म्हणजे ऑब्व्हियसली कोणाचा प्रोडक्ट फाइंड करायचा आहे? ए आणि सीचा. म्हणजे या टर्ममध्ये आपण काय फाइंड करणार आहे? ए इंटू सी. काय फाइंड करणार आहे? फाइंड द प्रोडक्ट. कुणाचा प्रोडक्ट फाइंड करायचा आहे? ए अँड सीचा. म्हणजेच स्क्वेअरवाला जो टर्म आहे, स्क्वेअरवाली जी टर्म आहे तिचा आणि कॉन्स्टंटवाली टर्म बघा. स्क्वेअरवाली टर्म म्हणजे ए आणि हा जो सी दिसतोय म्हणजे फर्स्ट कोएफिशियंट आणि लास्ट या दोघांचा काय फाइंड करणार आहे? प्रोडक्ट फाइंड करणार आहे. यांचा प्रोडक्ट किती येणार आहे? बघा प्रोडक्ट किती आला यांचा? ए सी. ए इंटू सी दोघांचा प्रोडक्ट किती येणार? ऑब्व्हियसली ए सी आलेला आहे. काय असणार प्रोडक्ट? एक्झाम्पल घेतल्यानंतर सर्वांना सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ए इंटू सी प्रोडक्ट फाइंड करणार आहे. नंतर थर्ड नंबर स्टेपला काय करणार? फर्स्ट स्टेपला रिअरेंज केलं आहे, सेकंड स्टेप प्रोडक्ट फाइंड केलेला आहे. प्रोडक्ट फाइंड करताना एक रूल कंडिशन लक्षात ठेवायची, सच डॅट प्रोडक्ट असा फाइंड करायचा, सच डॅट कोणत्या कंडिशन असली पाहिजे? ए प्लस सी प्रोडक्ट फाइंड केलेला आहे. एक मिनिट इथं समोर घेऊ. स्टेप नंबर थर्ड बघा. रिअरेंज केलं फर्स्ट नंबर स्टेप. सेकंड नंबर स्टेप ए आणि सीचा काय करणार आहे? प्रोडक्ट फाइंड करणार आहे. स्टेप नंबर थर्ड. स्टेप नंबर थर्ड फाइंड द प्रोडक्ट ऑफ. स्टेप नंबर थर्ड find factors of product. कोणता प्रोडक्ट आहे? ए इंटू सी सच डॅट their addition must be बी. बघा स्टेपवरती काय लक्ष ठेवण्याचं नाही, फक्त समजण्यासाठी सांगतोय. पहिल्या स्टेपला रिअरेंज करणार आहे, सेकंड स्टेपला काय करणार आहे? प्रोडक्ट फाइंड करणार आहे. थर्ड नंबर स्टेपला काय करणार आहे? फॅक्टर फाइंड करणार आहे. थर्ड नंबर स्टेपला आपण काय करणार आहोत? फॅक्टर फाइंड करणार आहे. कुणाचे फॅक्टर फाइंड करणार आहे? जो पण प्रोडक्ट तुम्ही फाइंड केला आहे त्या प्रोडक्टचे काय करणार आहे? बघा हा प्रोडक्ट इथं आपण काय केलं आहे? फाइंड केला आहे. या प्रोडक्टचे काय करायचे? फॅक्टर करायचे. फॅक्टर करत असताना एक कंपल्सरी रूल आहे. या प्रोडक्टचे काय करायचे? फॅक्टर फाइंड करायचे. फॅक्टर असे फाइंड करणार, समजा इथे एक तुमचा फॅक्टर आलेला आहे, या ठिकाणी एक फॅक्टर आलेला आहे, तर फॅक्टर चॉईस करत असताना असे फॅक्टर तुम्हाला चॉईस करायचे की ज्यांची ॲडिशन किती यायला हवी आहे. या दोघांची जर काय ॲडिशन केली तर तुम्हाला काय भेटायला पाहिजे? बी भेटायला पाहिजे. बी म्हणजेच काय? ही जी मिडलवाली टर्म आहे ही भेटायला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही या दोघांचा प्रोडक्ट फाइंड करणार आहे, प्रोडक्ट फाइंड केल्यानंतर त्यांचे फॅक्टर पाडणार. ते फॅक्टरची ॲडिशन किती यायला पाहिजे? बी यायला पाहिजे. त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप आपण खाली सॉल्व्ह करत जाणार आहे, ॲटोमॅटिकली आपला आन्सर येत जाईल. इथे कंपल्सरी अजून एक रूल आहे, थोडी एक गोष्ट लक्षात ठेवायची. ज्यावेळेस कोणत्याही दोन संख्येचा गुणाकार 0 असतो, काय म्हटलं मी? इफ, नोटमध्ये लक्षात राहू द्या, इफ एक गोष्ट इम्पॉर्टंट लक्षात राहू द्या इथं. if the product of two numbers is 0, then at least one of them is 0. इसका कहना क्या है? जब भी कोई दो नंबर का प्रोडक्ट 0 होता है, इसका मतलब ये होता है ऑब्वियसली दोनों नंबर में से कोई भी एक नंबर क्या हो सकता है? 0 होगा.
नाही समजलं बघा. इफ द प्रोडक्ट ऑफ द टू नंबर इज 0 देन ॲटलिस्ट वन ऑफ देम इज 0. जर का दोन संख्याचा गुणाकार 0 आहे म्हणजेच त्याच्यापैकी त्या दोन संख्येपैकी ऑब्व्हियसली एक संख्या काय असली पाहिजे, 0 असली पाहिजे. कारण 0 गुणाकार केव्हा येतो, दोघांपैकी एक संख्या काय असली पाहिजे, 0. नाही समजलं परत सांगतो बघा. एक्झाम्पल जर घेतलं, मी म्हटलं इथं माझ्याकडे दोन नंबर आहे, एक आहे P, दुसरा आहे Q, आणि ह्या दोघांचा प्रोडक्ट 0 आहे. दोघांचा गुणाकार काय आहे, 0. दोघांचा गुणाकार 0 आहे म्हणजेच इथून मी काय म्हणू शकतो, या दोघांपैकी एक संख्या काय असली पाहिजे, 0 असली पाहिजे. मग कोणती 0 असली पाहिजे माहिती आहे का, नाही. म्हणून इथं आपण काय म्हणू शकतो, इफ P इंटू Q इज इक्वल टू 0 देन आपण काय म्हणू शकतो, ॲटलिस्ट वन ऑफ देम इज 0, म्हणजे P 0 असू शकतो किंवा ऑर Q इज इक्वल टू काय असू शकतो, 0. दोघांपैकी एक नंबर काय असणार आहे, 0 असणार आहे. लक्षात येते बघा काय सांगितलेलं आहे, जर का दोन संख्येचा गुणाकार 0 आहे त्यावेळेस दोघांपैकी एक संख्या काय असणार आहे, 0 असणार आहे. नाही समजलं, ज्यावेळेस दोन संख्येचा गुणाकार 0 असतो त्यावेळेस दोघांपैकी एक संख्या ऑब्व्हियसली काय असणार आहे, 0 असणार आहे. इफ द प्रोडक्ट ऑफ द टू नंबर इज 0 देन ॲटलिस्ट वन ऑफ देम इज 0. दोघांपैकी एक काय असायला पाहिजे, 0 असायला पाहिजे. आता एक्झाम्पल घेऊन आपण टोटली फॅक्टरायझेशन मेथडचा यूज कसा करायचा हे डायरेक्टली समजून घेऊयात. चला स्टार्ट करूयात. एक्झाम्पल घेऊन समजून घेऊयात स्टेप. प्रॅक्टिस स्टार्ट करण्या अगोदर एक एक्झाम्पल सांगतोय, ॲडिशनल एक्झाम्पल घेऊन आपण सगळ्यात अगोदर फॅक्टरायझेशन मेथड समजून घेऊ. ॲडिशनल एक्झाम्पल जर का मी तर राईट डाऊन केलं, x² मायनस 9x प्लस 20 इज इक्वल टू द 0. फॅक्टरायझेशन मेथडचा यूज करून आपल्याला या गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशनचं काय फाइंड करणार आहे, रूट फाइंड करणार आहे. सर्वात पहिली स्टेप काय सांगितली होती मी, गिवन इक्वेशन रिअरेंज करून राईट करणार आहे, रिराईट करणार आहे गिवन इक्वेशन रिअरेंज करून. म्हणजेच काय, जर का स्टँडर्ड फॉर्ममध्ये इक्वेशन दिलेलं नसलं सर्वात अगोदर त्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करणार, रिराईट करणार आहे. इथं ऑलरेडी गिवन इक्वेशन स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे म्हणजे रिराईट करण्याची कोणतीही गरज नाही. सर्वात अगोदर गिवन इक्वेशन रिराईट केलं, गिवन इक्वेशन इज x² मायनस 9x प्लस 20 इज इक्वल टू द 0. 20 आहे, इज इक्वल टू काय आहे, 0. फर्स्ट स्टेप कंप्लीट. सेकंड स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, ए आणि सीचा प्रोडक्ट फाइंड करणार आहे. कोणाचा प्रोडक्ट फाइंड करायचा आहे, ए आणि सी. सी म्हणजेच काय, हा कॉन्स्टंटवाली टर्म, आणि ए म्हणजेच काय, स्क्वेअरवाल्या टर्मचा कोएफिशियंट. इथं काहीच नाही म्हणजे काय असणार, 1. इथं काय आहे, 20. सर्वात अगोदर आपण दोघांचा प्रोडक्ट फाइंड केला, काय होणार आहे, 1 इंटू 20 इज इक्वल टू प्रोडक्ट किती येतोय, 20. राईट. सेकंड स्टेपला आपल्याला काय करावं लागणार आहे, ज्यावेळेस तुम्ही प्रोडक्ट फाइंड केला आहे, हा जो प्रोडक्ट आहे या प्रोडक्टचे आता काय करायचे, फॅक्टर फाइंड करणार आहे. प्रोडक्टचे काय फाइंड करायचे, फॅक्टर. फॅक्टर फाइंड करत असताना एक रूल कंपल्सरी लक्षात ठेवायचा आहे की जे पण फॅक्टर तुम्ही फाइंड करणार आहे त्या फॅक्टरचे ॲडिशन किती यायला पाहिजे, हा मिडलवाली टर्म यायला पाहिजे. काय यायला पाहिजे, टर्म मिडलवाली टर्म. बघा 20 आहे, 20चे फॅक्टर अशा प्रकारे पाडायचे की जेणेकरून तुम्हाला काय भेटली पाहिजे, मिडलवाली टर्म भेटली पाहिजे. मग 20चे फॅक्टर बघा काय काय आहेत, मी वेगवेगळे फॅक्टर घेऊन दाखवतो तुम्हाला. 20 आहे, बघा फॅक्टर कोणते कोणते पॉसिबल आहे तिथं, बघा 4 इंटू 5, 5 4 किती होतो, 20. 5 इंटू 4 किती होतो, 20. दोघांचे ॲडिशन बघा बरं काय येते, 9 येते का, नाही येत. दोघांचे ॲडिशन 9 येते का, येते. 5 प्लस 4 किती आहे, 9. पण आपल्याला पाहिजे काय, साइन सोबत पाहिजे -9. इथं ॲडिशन किती येते, +9. -9 येण्यासाठी ऑब्व्हियसली मी इथं दोन्ही साईडला मायनस मायनस घेऊ शकतो. बघा बरं, -4 इंटू -5 किती होतो, +20. -4 -5 ऑब्व्हियसली किती होणार आहे, दोघांचे ॲडिशन -9 होते. बरं या ठिकाणी मी असे फॅक्टर लिहू शकतो असलो, एखाद्याला प्रश्न पडला असेल सर भैया हा जो 20 आहे 20चे अजून असे फॅक्टर पॉसिबल आहेत, कोणते फॅक्टर पॉसिबल आहेत, हा 20 आहे. राईट, हा 20 आहे. 20चे आपण वेगवेगळे फॅक्टर फाइंड करू शकतो. 20चे फॅक्टर जर का मी इथं घेतल्यात 10 इंटू 2, यांचा सुद्धा 10 इंटू 2. बघा
हे सुद्धा दोन फॅक्टर आहेत. मग दोघांपैकी मी नेमकं हेच फॅक्टर का चॉईस केले त्याच्यामागचं रिझन असं आहे, मला ॲडिशन किती यायला पाहिजे, हा मिडलवाली टर्म यायला पाहिजे. इथे ॲडिशन बघा किती होते दोघांची, 10 + 2 किती होतोय 12. 10 + 2 किती होतोय 12. किंवा दोघांपैकी एक जरी मायनस जरी घेतलं इथं मायनस नाही म्हणजे दोन्ही मायनस घ्यावं लागणार आहे. आता पण किती होतोय 10 - 10 - 2 काय होतं -12. म्हणजे ॲडिशन पॉसिबल आहे का, बी येते का ॲडिशन नाही. म्हणजे हे फॅक्टर घेणं पॉसिबल आहे का आपल्याला नाही. हे जे फॅक्टर आपण घेतले हे काय असणार आहे, रॉंग घेतलं आहे. फॅक्टर कोणते घ्यायचे, ज्यावेळेस या दोघांची ॲडिशन किती यायला पाहिजे, या दोघांची ॲडिशन किती असायला पाहिजे बी. दोघांची ॲडिशन केल्यानंतर ऑब्विसली तुम्हाला किती भेटते -9. हे दोन काय असणार आहे फॅक्टर आहे. मग आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करणार आपण, ह्या जो मिडलवाली टर्म आहे या मिडलवाल्या टर्मच्या ऐवजी दोन फॅक्टर ॲड करणार आहे. मिडलवाल्या टर्मच्या ऐवजी काय लिहिणार आहे, हे दोन फॅक्टर्स. बघा काय लिहिलं होतं आपण इथं, हा फर्स्ट टर्म ॲज इट इज x² -9x ऐवजी काय लिहिणार आहे -4x - 5x. -4x - 5x. बघा बरं, -4x - 5x ऑब्विसली -9xच आहे. या दोघांना फक्त आपण असं लिहिलं +20 ॲज इट इज इक्वल टू 0. आता जर का तुम्ही परत व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर ऑब्झर्व केल्यानंतर काय लक्षात येते, इथं 4 टर्म्स आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. फर्स्ट 2 टर्म्समधून आणि लास्ट 2 टर्म्समधून कॉमन दिसते का, पहिल्या फर्स्ट 2 टर्ममधून कॉमन घेणार आहे, लास्ट 2 टर्म्समधून काय घेणार आहे कॉमन. काय कॉमन दिसते बघा, पहिल्या ज्या 2 टर्म्स आहे इथून आपण कॉमन काय घेऊ शकतो, या ठिकाणून कॉमन आहे x. काय कॉमन घेऊ शकतो आपण इथून x. जर का मी x कॉमन घेतला इथं x² आहे, याच्यापैकी एक बाहेर आला म्हणजे आतमध्ये काय राहतो बाकी x. हा मायनस साईन ॲज इट इज 4x मधून x बाहेर आहे, ब्रॅकेटमध्ये काय राहिला -x. इथं दोघांमधून कॉमन काय आहे, कॉमन काढताना एवढी गोष्ट लक्षात ठेवा, इथं जो पण ब्रॅकेट तयार झालेला आहे तोच ब्रॅकेट कुठं यायला पाहिजे सेकंडमध्ये. जर का येत नसला तुमचं कुठंतरी काहीतरी चुकते. x - 4 आहे, इथं सुद्धा x - 4 आला पाहिजे, मग x तर ऑलरेडी आहे. कॉमन काय घेऊ शकतो आपण, इथे x ॲज इट झाला म्हणजे 5 पाहिजे का नाही, म्हणजे कॉमन काय घेतलं आहे आपण तो -5. कॉमन काय घेणार आहे -5. -5 कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय राहतो बाकी x प्लस मायनस, ऑलरेडी मायनस कॉमन घेतलेला आहे, इथं काय आला मायनस, हा करायला 4 इज इक्वल टू 0. आता जर का परत तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर ऑब्झर्व केल्यानंतर काय लक्षात येते, 2 टर्म झालेल्या आहेत, दोन्ही टर्ममध्ये x - 4 इथं सुद्धा आहे, इथं सुद्धा x - 4 आहे. दोन्ही टर्ममधून परत कॉमन काय घेणार आहे x - 4. दोन्ही टर्म्समधून कॉमन काय घेणार आहे x - 4. x - 4 परत कॉमन घेतल्यानंतर काय राहतं बघा, हा x - 4 कॉमन घेतला, कॉमन घेतल्यानंतर इथं बाकी काय राहिलं, हा वाला x मायनस सेकंड टर्ममध्ये बाकी काय राहतो 5 इज इक्वल टू काय आहे 0. इथं काय दोघांच्या मधात कोणताही साईन नाही म्हणजे प्रोडक्ट आहे. फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म दोघांचा प्रोडक्ट काय आहे 0. म्हणजे सरळ सरळ यांनी काय सांगितलं, दोन संख्येचा प्रोडक्ट काय आहे 0. आणि दोन संख्येचा प्रोडक्ट 0 आहे, याचा सिंपलसा मिनिंग आहे दोघांपैकी एक संख्या काय असली पाहिजे 0 असली पाहिजे. परंतु कोणती संख्या 0 आहे माहिती आहे का, नाही. एक तर फर्स्ट टर्मसुद्धा 0 असू शकते किंवा लास्ट टर्मसुद्धा 0 असू शकते. दोघांचा प्रोडक्ट 0 आहे. जसे की फॉर एक्झाम्पल इथं जर का मी लिहिलं P into Q is equal to 0. If P into Q is equal to 0, देन मी काय म्हणू शकतो, म्हणजेच दोघांपैकी एक नंबर काय असला पाहिजे 0, म्हणजे P पण 0 असू शकतो किंवा मग Q सुद्धा काय असू शकतो 0. दोघांपैकी एक नंबर काय असणार आहे 0 असणार आहे. सिमिलरली इथं काय डाऊन करणार, दोघांपैकी एक टर्म 0 असायला पाहिजे, म्हणजेच x - 4 हा पण 0 असू शकतो किंवा मग ऑर x - 5 हा सुद्धा काय असू शकतो 0. इथून व्हॅल्यू काय येते बघा, x इज इक्वल टू या साईडला काय आहे -4, साईड चेंज केल्यानंतर काय होणार आहे +4. ऑर इथं काय येणार आहे x - 5 आहे, -5 होता, साईड चेंज केल्यानंतर काय होणार आहे हा +5. इथून व्हॅल्यू काय आली x इज इक्वल टू 4 अँड x इज इक्वल टू 5 अँड दीज आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. फॅक्टरायझेशन मेथडचा यूज करून आपण काय केलेलं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स फाइंड केलेले आहेत. क्वाड्रॅटिक इक्वेशनला पॉवर 2 आहे व्हेरिएबलची, म्हणजे ऑब्व्हियसली तर किती रूट्स असणार आहे 2 रूट्स. प्रत्येक क्वाड्रॅटिक इक्वेशनला किती रूट्स असतात 2 रूट्स. या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स काय भेटले, x इज इक्वल टू 4 अँड x इज इक्वल टू 5. इथपर्यंत कोणाला काही अडचण नाही. आता आपण स्टार्ट करतोय प्रॅक्टिस सेट. प्रॅक्टिस सेट 2.2 क्वेश्चन दिलेला आहे,
Find the roots of the given quadratic equation by factorization method. Practice set 2.2. Practice set 2.2. क्वेश्चन दिलेला आहे, सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशनला काय करायचं, फॅक्टरायझेशन मेथडनं सॉल्व करायचं. चला तो सॉल्व करू. सर्वात पहिली स्टेप काय असणार आहे, गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन रिराईट करून घेणार आहे. गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन काय करणार आहे, रिराईट. नाव स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का, ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्ममध्ये दिलेला आहे, म्हणजे कन्वर्ट करण्याचं काम नाही. गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे, एक्स स्क्वेअर मायनस 15x प्लस 54 इज इक्वल टू द 0. सेकंड स्टेप काय आहे, ए आणि सीचा प्रोडक्ट फाइंड करणार आहोत आपण. कुणाचा प्रोडक्ट फाइंड करायचा आहे, ए आणि सी. ए म्हणजेच काय, स्क्वेअरवाल्या टर्मचा कोइफिशियंट, आणि सी म्हणजेच काय, ए म्हणजेच काय, स्क्वेअरवाल्या टर्मचा कोइफिशियंट, आणि सी म्हणजेच काय, लास्टवाले टर्म. दोघांचा काय फाइंड करणार आहे आपण, प्रोडक्ट. मग प्रोडक्ट किती येतो बघा दोघांचा. एची व्हॅल्यू किती आहे इथं, काहीच व्हॅल्यू दिलेली म्हणजे ओबियसली 1 असणार आहे. म्हणजे प्रोडक्ट किती येतो, 1 × 54. काय असणार आहे, 1 × 54 किती आला, हा 54. आता 54चे काय करणार आहेत, असे फॅक्टर पाडणार आहेत की जेणेकरून त्यांचे ॲडिशन किती यायला पाहिजे, -15 यायला पाहिजे. काय यायला पाहिजे, -15. फॅक्टर असे पाडायचे की जेणेकरून त्यांचे ॲडिशन हा मिडल नंबर आला पाहिजे. काय आला पाहिजे, मिडल नंबर. मग कोणते फॅक्टर पॉसिबल आहेत आठवत आहे का, याचे फॅक्टर फाइंड करणार आहेत. फॅक्टर असे फाइंड करणार की जेणेकरून दोघांचे ॲडिशन किती यायला पाहिजे, मिडलवाली टर्म. मग किती आहे, 9 × 6 = 54. 9 × 6 = 54. कोणते फॅक्टर पॉसिबल करू शकतो आपण, कोणते फॅक्टर फाइंड करू शकतो, 9 × 6 = 54, 9 × 6 = 54. परंतु ॲडिशन किती यायला पाहिजे, -15. ॲडिशन -15 येण्यासाठी ऑब्वियसली दोन्ही पण नंबर काय असायला पाहिजे, निगेटिव्ह असायला पाहिजे. कारण 9 + 6 + 15 होतोय, ॲडिशन आपल्याला -15 असायला पाहिजे. -9 - 6 ऑब्वियसली किती येतो, -15. दोघांचा प्रोडक्ट किती आहे, मायनस मायनस प्लस होतो, प्रोडक्ट किती आला, 54. इथून फॅक्टर काय भेटले तुम्हाला, -9 आणि -6. सेकंड स्टेपमध्ये काय करावं लागणार आहे, सिंपल हा जो मिडलवाला टर्म्स आहे, या मिडलवाल्या टर्मच्या ऐवजी आपण फॅक्टर राईट डाऊन करणार आहे. मिडलवाल्या टर्मच्या ऐवजी काय राईट डाऊन करणार आहे, फॅक्टर. काय दिलेलं आहे फॅक्टर बघा, हा x² ॲज इट इज. ही जी मिडलवाली टर्म्स आहे, मिडलवाल्या टर्मच्या ऐवजी आपण फॅक्टर राईट डाऊन करणार, -9x - 6x + 54 इज इक्वल टू क्या होगा, 0. इज इक्वल टू क्या होगा, x² - 9x - 6 + 54 इज इक्वल टू 0. सिंपल काय केलेलं आहे, ही जी मिडल टर्म आहे, या मिडल टर्मच्या ऐवजी आपण काय राईट डाऊन केलेला आहे, हा फॅक्टर राईट डाऊन केलेले आहेत. आता जो दिसतोय तुम्हाला, हा फर्स्ट 2 टर्म्स, पहले 2 टर्म्स एंड लास्ट 2 टर्म्स, दोनों में से हम क्या निकाल सकते हैं, कॉमन. दोनों में से हमें क्या करना है, सिंपल कॉमन निकालना है. क्या कॉमन निकाल सकते हो, दोनों में से आप क्या कॉमन निकाल सकते हो. देखो यहाँ पर x² - 9x, दोघांमधून काय कॉमन आहे, x कॉमन घेऊ शकता. x जर का कॉमन घेतला तर x² पैकी एक x बाहेर आला, आतमध्ये काय राहिला, x - 9. 9x मधून x कॉमन आहे, आतमध्ये काय राहतो, 9. इथून कॉमन काय घेऊ शकता, -6. एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं जो ब्रॅकेट तयार होतो तोच ब्रॅकेट समोर तयार व्हायला पाहिजे. समोर ब्रॅकेट तयार होण्यासाठी ऑब्वियसली इथं x आहे, इथं पण x राहायला पाहिजे. x राहण्यासाठी कॉमन काय घ्यावं लागणार आहे, 6. 6 जर का कॉमन घेतला तर आतमध्ये काय राहिला, हा x. पण परंतु फक्त 6 कॉमन घेतलाय का, तर नाही. काय घेतलेलं आहे, -6. मग मायनस कॉमन घेतल्यामुळे इथं काय झाला, मायनस काय राहिला, नाही. इज इक्वल टू द 0. कॉमन घेतल्यानंतर बघा, 6x/6 काय राहतो, x. 54/- 6 काय राहिला, -9. आता व्यवस्थित परत जर का ऑब्झर्व केलं तर दोन्ही ठिकाणून परत कॉमन काय घेऊ शकतो, फर्स्ट टर्ममध्ये सुद्धा x - 9 आहे, सेकंड टर्ममध्ये सुद्धा x - 9 आहे. फर्स्ट टर्ममध्ये x - 9, सेकंड टर्ममध्ये सुद्धा x - 9 आहे. परत दोन्ही ठिकाणून काय कॉमन घेतलं, x - 9. परत दोन्ही ठिकाणून काय कॉमन घेणार आहात, x - 9. x - 9 कॉमन घेतला, इथं परत बाकी काय राहतो, हा वाला x आणि हा -6. फर्स्ट टर्ममध्ये बाकी काय राहिलं आहे, सेकंड टर्ममध्ये बाकी काय, -6 इज इक्वल टू द 0. इथून दोन नंबरचा प्रोडक्ट काय दाखवलेला आहे, 0. दोन संख्येचा गुणाकार 0 आहे. बघा या दोघांमध्ये कोणताही साईन नाही, म्हणजे ऑब्वियसली कोणता साईन असणार आहे, मल्टिप्लिकेशनचा. दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 आहे, दोघांचा प्रोडक्ट 0 आहे. याचा मिनिंग काय होतो, दोन्हीपैकी एक संख्या काय असली पाहिजे, 0 असली पाहिजे. वी नो दॅट इफ द प्रोडक्ट ऑफ द 2 नंबर इज 0, देन ॲटलिस्ट वन ऑफ देम इज 0.
जर दोन संख्याचा गुणाकार 0 आहे तर दोघांपैकी एक संख्या काय असली पाहिजे, 0 असली पाहिजे. मग 0 कोणती संख्या असणार, दोघांपैकी कोणती एक संख्या 0 असू शकते. म्हणजेच इथं काय राईट डाऊन करू शकतो आपण, या तो x माइनस 9 0 हो सकता है या फिर x माइनस 6 0 हो सकता है और x माइनस 6 0 हो सकता है. दोनों में से ऑब्वियसली एक नंबर क्या होगा, 0 होगा. दोनों में से एक नंबर क्या होना चाहिए, 0 होना चाहिए. या तो फर्स्ट टर्म 0 होगी या फिर सेकंड टर्म 0 होगी. राइट, यहाँ से हम क्या लिख सकते हैं, x की वैल्यू फाइंड करनी है, यानी कि x एज इट इज इस साइड में -9 था, साइड चेंज करने के बाद +9. या साईडला -9 आहे, साईड चेंज केल्यानंतर +9 झाला. या ठिकाणी काय हा x, या साईडला -6 आहे, साईड चेंज केल्यानंतर +6. इथून व्हॅल्यू काय भेटलेली आहे, x इज इक्वल टू +9 आणि x इज इक्वल टू 6. दोन्ही पण काय आहेत, फॅक्टर्स आहेत. इथपर्यंत कोणाला काय अडचण नाही. x इज इक्वल टू 9, x इज इक्वल टू 6. आता एक शॉर्टकट सांगतो बघा, डायरेक्ट फॅक्टर कसे आले ते बघा. इथं सर्वात अगोदर a ची व्हॅल्यू बघूया. जर का a ची व्हॅल्यू 1 असेल, काय असणार a ची व्हॅल्यू 1, तर जे पण तुम्ही फॅक्टर फाइंड केलेले आहेत यांचे निगेटिव्ह नंबर म्हणजेच काय असणार, तुमचे रूट्स असणार. फॅक्टर काय आला होता, -9. आन्सरमध्ये काय आलं आहे, +9. सेकंड फॅक्टर काय आलं आहे, -6. आन्सर काय आलं आहे, +6. म्हणजेच काय, जे पण फॅक्टर तुमचे आलेले आहेत त्या फॅक्टरला फक्त अपोजिट करणार आहे. तो नंबरला काय करणार आहे, अपोजिट नंबर. -9 आहे तर +9 असणार, -6 असणार तर +6. डायरेक्टली आन्सर तुमचं येऊन जाते. नेक्स्ट क्वेश्चन, प्रॅक्टिस सेट 2.2, क्वेश्चन नंबर 2. फाइंड द रूट ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशनचं फॅक्टरायझेशन मेथडनं काय फाइंड करणार आहे, रूट फाइंड करणार आहे. रूट फाइंड करण्यासाठी सर्वात अगोदर गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन ॲज इट इज राईट डाऊन करून घ्या. गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे, गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज x² + x मायनस 20 इज इक्वल टू द 0. सेकंड स्टेप काय आहे, ज्यावेळेस क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्ही राईट डाऊन केलं, a आणि c चा प्रोडक्ट फाइंड करावं लागेल. a आणि c चा प्रोडक्ट किती येणार आहे, इथं काय आहे, a ची व्हॅल्यू काहीच नाही म्हणजे 1 असते. स्क्वेअरवाल्या टर्मचा जो पण कोइफिशियंट आहे त्याला म्हणतो आपण a, आणि लास्टवाला जो पण नंबर आहे त्याला म्हणतो कॉन्स्टंट. a आणि c, c ची व्हॅल्यू किती आहे, -6, a ची व्हॅल्यू आहे 1, म्हणजे प्रोडक्ट किती येणार आहे, 1 × -20. प्रोडक्ट किती येणार आहे यांचा, -20. आता -20चे असे फॅक्टर फाइंड करायचे जेणेकरून त्याची ॲडिशन किती यायला पाहिजे, मिडलवाली टर्म. ॲडिशन किती यायला पाहिजे, मिडलवाली टर्म. कोइफिशियंट इथं काहीच नाही म्हणजे काय आहे, 1 आहे. म्हणजे दोघांची असे फॅक्टर फाइंड करायचे की ज्या फॅक्टरची ॲडिशन b यायला पाहिजे आणि b ची व्हॅल्यू किती आहे, तर 1. म्हणजे या -20चे असे फॅक्टर फाइंड करणार आहे की ज्याची ॲडिशन किती यायला पाहिजे, 1 यायला पाहिजे. कोणते फॅक्टर आहे आठवत आहेत का, बघा कोणते फॅक्टर घेऊ शकतो आपण. -20चे असे फॅक्टर फाइंड करायचे की ज्यांची ॲडिशन किती यायला पाहिजे, ऑब्वियसली b यायला पाहिजे, आणि b ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 1 दिलेली आहे. कोणते कोणते फॅक्टर आहेत बघा, 4 × 5. काय म्हटलं मी, 4 × 5. 4 × 5 जर केला तर 20 भेटतोय, पण ॲडिशन किती येते, +9. आपल्याला +9 पाहिजे का, काय असायला पाहिजे, -9. इथं प्रॉडक्टसुद्धा मायनस आहे, म्हणजे ऑब्वियसली दोघांपैकी एका संख्येला कोणतं साईन असणार आहे, मायनस. पण मग कोणत्या साईनला मायनस साईन असणार, -4 जरी घेतला, -4 × 5 -20 होतोय, किंवा मग -5 जरी घेतला तरी दोघांचं प्रोडक्ट -5 -20 येतो. याच्यावर डिसाईड करायचं का, नाही. इथं बघा ॲडिशन काय यायला पाहिजे, +1. ॲडिशन काय यायला पाहिजे, +1. मग ॲडिशन +1 येण्यासाठी इथं निगेटिव्ह साईन कोणाला घेतला गेला पाहिजे, ॲडिशन +1 येण्यासाठी ऑब्वियसली छोट्या नंबरला काय घ्यावं लागणार आहे, निगेटिव्ह साईन. छोट्या नंबरला काय घ्यावं लागणार आहे, निगेटिव्ह. आता बघा -4 × 5 -20, -4 + 5 काय होतो, +1. -4 + 5 काय येणार आहे, -4 + 5 किती येतोय, ऑब्वियसली इज इक्वल टू द +1. सिंपल इथून एक रूल लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुमचा प्रोडक्ट हा निगेटिव्ह असणार आहे, ज्यावेळेस प्रोडक्ट काय असणार आहे, निगेटिव्ह, त्यावेळेस काय करायचं, मिडलवाल्या टर्मचं जे पण साईन आहे हे कुणाला देणार आहे, ग्रेटर नंबरला. मिडलवाल्या टर्मचं जे पण साईन आहे ते कुणाला देणार आहे, ग्रेटर नंबरला, आणि रिमेनिंग नंबरला काय देणार आहे, अपोजिट साईन. इथं मिडलवाल्या टर्मचं साईन कोणता आहे, प्लस, म्हणजे ऑब्वियसली ग्रेटर नंबर साईनला कोणता साईन येणार आहे, प्लस येणार आहे.
आता काय करायचं, ही जी मिडलवाली टर्म आहे, मिडलवाल्या टर्मच्या ऐवजी तुम्हाला जे पण फॅक्टर आपण फाइंड केलेत ते फॅक्टर राईट डाऊन करायचे. काय करणार आहे, मिडलवाल्या टर्मच्या ऐवजी फॅक्टर राईट डाऊन करणार आहे. ही जी मिडलवाली टर्म्स आहे, या मिडलवाल्या टर्मच्या ऐवजी काय राईट डाऊन करायचं आपल्याला, फॅक्टर. कोणते कोणते फॅक्टर आहेत बघा. सिंपल फर्स्ट टर्म स्क्वेअर ॲज इट इज प्लस एक्सच्या ऐवजी काय लिहिणार आहे, 5 काय लिहिणार आहे, -4x + 5x - 20 इज इक्वल टू द 0. x² - 4x + 5x - 20 इज इक्वल टू 0. राईट. आता काय करताय बघा, पहिल्या दोन टर्म्स आणि लास्टवाल्या दोन टर्म दोघांमधून काय घेणार आहे, कॉमन. फर्स्ट 2 टर्म्स आणि लास्ट 2 टर्म्स या दोघांमधून काय घ्यायचं, कॉमन. काय कॉमन दिसतंय, फर्स्ट 2 टर्म्स आणि लास्ट 2 टर्म दोघांमधून काय घेणार आहे, कॉमन. कॉमन काय येतोय बघा, ऑब्वियसली तर कॉमन काय आहे, इथून कॉमन घेऊ शकता तुम्ही x. इथून जर का x कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये काय राहतो बाकी, हा वाला x -4 काय राहणार आहे, x - 4. सेकंड ब्रॅकेटमधून काय कॉमन घेणार आहे, हाच ब्रॅकेट इथं तयार झाला पाहिजे, म्हणजे कॉमन काय घेऊ शकतो आपण इथं, +5. काय कॉमन घेणार आहे, +5. +5 जर का कॉमन घेतला ब्रॅकेटमध्ये काय राहतो, हा वाला x -20 मधून 5 कॉमन घेतलेला आहे, काय राहिला ब्रॅकेटमध्ये बाकी 4 इज इक्वल टू द 0. आता जर का व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर काय लक्षात येत आहे, पहिल्या दोन्ही टर्ममधून परत कॉमन आहे, काय x - 4 फर्स्ट टर्ममध्ये सुद्धा आहे, x - 4 सेकंड टर्ममध्ये सुद्धा आहे, म्हणजे परत आपण काय करणार आहे, दोघांना कॉमन घेणार आहे. काय कॉमन घेणार आहे, तर x - 4. जर का x - 4 कॉमन घेतला तर पहिल्या टर्ममध्ये काय राहतो बाकी, फर्स्ट टर्ममध्ये x, सेकंड टर्ममध्ये बाकी काय राहतो, +5 इज इक्वल टू द 0. आता दोन संख्येचा गुणाकार काय आहे, तर 0 आहे. इफ द प्रोडक्ट ऑफ द टू नंबर इज 0 देन एटलीस्ट वन ऑफ देम इज 0. जब भी दो नंबर का प्रोडक्ट 0 होता है उस टाइम दोनों में से ऑब्वियसली एक नंबर क्या होगा, 0 होगा. लेकिन दोनों में से कौन सा नंबर 0 होगा, ज्यावेळेस दोन संख्येचा गुणाकार, इथं कोणताही साईन नाही म्हणजे कोणतं साईन आहे, मल्टिप्लिकेशन. दोघांचा गुणाकार 0 आहे म्हणजे ऑब्वियसली ॲटलिस्ट वन नंबर काय असला पाहिजे, 0 असला पाहिजे. पण कोणता नंबर 0 असणार, पहिला सुद्धा 0 असू शकतो किंवा सेकंड सुद्धा 0 असू शकतो, माहीत नाही, म्हणून आपण दोनला काय घेणार आहे, 0. म्हणजे इथून आपण काय लिहू शकतो, x - 4 इज इक्वल टू 0 और या फिर x + 5 इज इक्वल टू द 0. दोघांपैकी एक नंबर काय असणार आहे, 0 असणार आहे. म्हणजेच इथून काय म्हणू शकतो आपण, x इज इक्वल टू, या साईडला -4 होता, साईड चेंज केल्यानंतर +4 और x इज इक्वल टू, या साईडला आपल्या x ची व्हॅल्यू फाइंड करणं, या साईडला +5 होता, साईड चेंज केल्यानंतर -5. इथून कुणाची व्हॅल्यू भेटली, x इज इक्वल टू +4 और x इज इक्वल टू -4 एंड दीज आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. सिंपल हमें क्वेश्चन पूछा था, गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन दिया हुआ था, हमें क्या करना था, गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन में इक्वेशन का रूट फाइंड करना है बाय यूजिंग फैक्टराइजेशन मेथड. फैक्टराइजेशन मेथड का यूज़ करके हमें क्या करना है, सिंपल रूट्स फाइंड करने हैं, जो कि हमने निकाले x इज इक्वल टू 4 एंड x इज इक्वल टू -5. इसका सिंपल मैंने आपको एक शॉर्टकट भी बताया था, जब भी a की वैल्यू 1 होती है उस टाइम जो भी आपके फैक्टर आएंगे वही फॅक्टर क्या होगे, आपके आन्सर रूट होगे. लेकिन क्या हो, काय सांगितलं बघा, ज्यावेळेस तुमची a ची व्हॅल्यू 1 असणार आहे त्यावेळेस जो पण तुमचा फॅक्टर आलेला असणार आहे, हा जो फॅक्टर आलेला आहे या फॅक्टर म्हणजेच तुमचं काय असणार, रूट्स असणार. फक्त काय करणार, फॅक्टरचे अपोजिट नंबर घेणार आहे. काय घेणार, फॅक्टरचे अपोजिट. इथं +5 आलेला होता, आन्सरमध्ये काय आलं आहे, -5. इथं -4 आहे, अपोजिट नंबर काय आला, +4. जे फॅक्टर तेच रूट्स असणार, फक्त अपोजिट असणार आहे. काय असणार आहे, अपोजिट. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल नंबर 3. प्रॅक्टिस सेट 2.2, प्रॅक्टिस सेट 2.2, एक्झाम्पल नंबर 3. फाइंड द रूट ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. फॅक्टरायझेशन मेथडचा यूज करून गिवन क्वाड्रेटिक इक्वेशनचं काय फाइंड करणं आहे, रूट फाइंड करणं आहे. कसं फाइंड करायचं, सर्वात अगोदर गिवन क्वेश्चन ॲज इट इज राईट डाऊन करणार. गिवन इक्वेशन इज 2y², गिवन इक्वेशन इज 2y² + 27y + 13 इज इक्वल टू 0.
गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट फाइंड करायचं बाय युजिंग फॅक्टरायझेशन मेथड. सर्वात पहिले गिवन इक्वेशन रिराईट केलेलं आहे. त्याच्यानंतर काय करणार आहे, ए आणि सीचा प्रोडक्ट फाइंड करणार आहे. ए म्हणजेच काय, कॉन्स्टंटवाली जी पण टर्म आहे, स्क्वेअरवाली जी पण टर्म आहे तिचा जो कोइफिशियंट असणार त्याला काय म्हणणार आपण, सिंपल कॉन्स्टंट. एची व्हॅल्यू ए इज इक्वल टू किती आहे तर 2 आणि सी इज इक्वल टू किती आहे 13. फॅक्टरायझेशन मेथडचा यूज करण्यासाठी दोघांचं काय फाइंड करणार आहे, प्रोडक्ट. कुणाचा फाइंड करणार आहे, 2 × 13, ए आणि सीचा. एची व्हॅल्यू किती आहे 2 आणि सीची व्हॅल्यू किती आहे 13. दोघांचा प्रोडक्ट किती आला आहे 26. दोघांचा प्रोडक्ट काय आहे 26. आता काय करणार, या 26चे असे फॅक्टर फाइंड करायचे. 26चे फॅक्टर फाइंड करणार आहे. 26चे असे फॅक्टर फाइंड करणार की ज्यांची ॲडिशन किती यायला पाहिजे 27. एकदम इझी फॅक्टर आहेत बघा. 26चे असे फॅक्टर फाइंड करायचे की ज्यांची ॲडिशन 27 आली पाहिजे. कोणते आहेत, 26 × 26, 26 × 1 = 26, कितना होता है 26. म्हणजे फॅक्टर काय आहेत 26 × 1. कोणते फॅक्टर आहे 26 × 1. ऑब्वियसली दोघांचा प्रोडक्ट काय आहे 26 आणि ॲडिशन किती येते बघा दोघांची 27. म्हणजेच काय, आपण जे पण फॅक्टर फाइंड केलेत ते काय आहेत, राईट आहेत. का राईट आहेत, कारण दोघांचा प्रोडक्ट 26 येतोय आणि दोघांची ॲडिशन म्हणजेच काय 27. आता सिंपल रूल अप्लाय करणार. काय करणार आहे, ही जी मिडलवाली टर्म्स आहे, मिडलवाल्या टर्मच्या ऐवजी आपण काय करणार आहोत, गिवन फॅक्टर लिहिणार आहे. मिडलवाल्या टर्मच्या ऐवजी काय करणार आहे, गिवन फॅक्टर राईट डाऊन करणार आहे. कोणते आहे 26 आणि 1. बघा, फर्स्ट टर्म ॲज इट इज 2y² प्लस 27 वायच्या ऐवजी काय लिहिणार आहे, फॅक्टर 26y प्लस 1y, परंतु 1 लिहिण्याचं काम आहे का, नाही, प्लस 30 इज इक्वल टू द 0. काय घेतलेलं आहे 2y² प्लस 26y प्लस y प्लस 13 इज इक्वल टू 0. सिंपल काय केलं, ही जी टर्म आहे याच्याऐवजी काय केलं आपण, फॅक्टर आइटम केलं. आता फर्स्ट टू टर्म एंड लास्ट टू टर्म दोनों में से हम क्या निकाल सकते हैं, कॉमन. ऑब्जर्व करो, फर्स्ट टू टर्म्स एंड लास्ट टू टर्म्स, या फिर आप इसको डायरेक्टली सिंपल ऐसे भी कर सकते हो. मैं क्या करूँगा यहाँ पर 26 इस साइड लिखता हूँ और देखो और सिंपल करेंगे इसको, प्लस पहले y लिखता हूँ यहाँ पर ताकि आपको कॉमन निकालने में आसानी हो. y प्लस 26y प्लस 13 इज इक्वल टू 0. कॉमन देखो क्या क्या आएगा, हमें क्या करना है, पहले वाले दो टर्म्स एंड लास्ट वाले दोन टर्म, पहले दोन टर्म्स आणि लास्ट वाले दोन टर्म्स या दोघांमधून काय घेणं आहे, कॉमन. फर्स्ट टू टर्म्स एंड लास्ट टू टर्म्स, फर्स्ट टू टर्म्स एंड लास्ट टू टर्म्स दोनों में से हम क्या करेंगे, कॉमन निकालेंगे. क्या होगा दोनों में से कॉमन, देखो पहले वाले दोन टर्म ऑब्जर्व करो, पहले दोन टर्म ऑब्जर्व करा. ऑब्जर्व केल्यानंतर काय दिसतं, कॉमन. वाय काय घेऊ शकतो आपण, इथं कॉमन घेतला. ज्यावेळेस वाय कॉमन घेणार आहे त्यावेळेस ब्रॅकेटमध्ये काय राहतो, हा 2y. ब्रॅकेटमध्ये बाकी काय राहिलं बघा, 2y पैकी एक y कॉमन घेतलेला, हा 2 ॲज इट इज. दोघांपैकी एक कॉमन आला, आतमध्ये काय राहिलं y प्लस हा y ऑलरेडी आपण कॉमन घेतला, इथं काय राहिलं बाकी 1 प्लस इथं कॉमन काय दिसतो, हाच ब्रॅकेट सेम ॲज इट इज तयार झाला पाहिजे. y तो कॉमन घेऊ शकत नाही, 13 कॉमन घेऊ शकतो. काय असणार आहे 13, कारण इथं 1 आला पाहिजे. 1 येण्यासाठी 13 कॉमन घेतला, काय राहिला ब्रॅकेटमध्ये हा 13 कॉमन घेतला आणि 26 डिवाइड बाय 13 म्हणजेच किती आला, हा 2y प्लस 1 इज इक्वल टू द 0. कॉमन घेतल्यानंतर तुम्हाला दोन्ही ब्रॅकेट काय भेटायला पाहिजे, सेम भेटायला पाहिजे. सेम भेटल्यानंतर परत एकदा ऑब्झर्व केला, फर्स्ट टर्म अँड सेकंड टर्म दोघांमध्ये परत कॉमन काय आहे 2y प्लस 1 2y प्लस 1. दोन्ही ठिकाणी सेम नंबर आहे 2y प्लस 1 2y प्लस 1, म्हणजे परत या दोघांना काय घेणार आहे, कॉमन. कोणता नंबर कॉमन घेणार आहे, 2y प्लस 1 हा काय घेतला कॉमन, इंटू कॉमन घेतल्यानंतर इथं बाकी काय राहतो, पहिल्यावाल्या टर्ममध्ये y प्लस सेकंड टर्ममध्ये काय राहतो कॉमन 13 इज इक्वल टू द 0. दोघांचा प्रोडक्ट काय आहे 0. दोघांचा प्रोडक्ट 0 आहे, याचा सिंपल मिनिंग होतो ज्यावेळेस दोघांचा प्रोडक्ट 0 असणार आहे म्हणजेच काय, दोघांपैकी ॲटलिस्ट 1 नंबर काय असणार आहे 0 असणार आहे. दोघांपैकी ॲटलिस्ट 1 नंबर काय होणार आहे 0. ज्यावेळेस दोन संख्येचा गुणाकार 0 असतो त्यावेळेस त्याच्यापैकी दोघांपैकी एक संख्या काय असते 0 असते. वेन द प्रोडक्ट ऑफ द टू नंबर इज 0 देन ॲटलिस्ट 1 ऑफ देम इज 0. म्हणजेच काय म्हणू शकतो, पण कोणती 0 असणार माहिती आहे का, नाही. म्हणजे आपण एक वेळेस याला 0 कन्सिडर करणार, एक वेळेस याला 0 कन्सिडर करणार. म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, पहिलीवाली टर्मसुद्धा 0 असू शकते 2y प्लस 1 इज इक्वल टू 0, और किंवा मग
वाय प्लस 13. सेकंड टर्मसुद्धा काय असू शकते? 0 असू शकते. सेकंड वाली टर्मसुद्धा काय असू शकते? 0. याला सॉल्व्ह केल्यानंतर काय लक्षात येईल? 2y + 1 = प्लस 1 होता या साईडला शिफ्ट केला -1. वायची व्हॅल्यू फाईंड करणे म्हणजे एक एक नंबर आपण शिफ्ट करणार आहे. y = काय आला हा -1/2. हा 2 कुठून आला? या साईडला मल्टिप्लिकेशनमध्ये होता, साईड चेंज केल्यानंतर कशामध्ये येणार आहे? डिव्हिजनमध्ये. और सिमिलरली वायची व्हॅल्यू फाईंड करणे म्हणजे y = काय आला? y एका साईडला पाहिजे, हा या साईडला +13 होता, साईड चेंज केल्यानंतर -13. इथून आन्सर काय आले? y = -13 and y = -1/2. y = -1/2, y = -13. याचाही परत शॉर्टकट सांगतो बघा. ज्या वेळेस तुम्हाला इथं कोएफिशियंट दिलेलं असणार आहे, काय दिलेलं असणार? a ची काहीतरी व्हॅल्यू दिलेली असणार आहे. काय दिलेलं असणार? a ची व्हॅल्यू. तुमचं रूट म्हणजे किती असणार माहिती आहे का? तुमची रूटची व्हॅल्यू काय असणार? रूट तुमचा असणार आहे रूट = जो पण तुम्ही फॅक्टर फाइंड केला आहे, या फॅक्टरचा घेणार आहे निगेटिव्ह. फॅक्टरचा काय घेणार आहे? निगेटिव्ह ऑफ फॅक्टर अपॉन ए. फॅक्टरला जर का तुम्ही एने डिवाइड केलं तर ऑब्व्हियसली तुम्हाला काय भेटणार आहे? रूट भेटणार आहे. बघा बरं भेटतात का? हा 26 आहे. 26ला काय केलं? मायनस, निगेटिव्ह घे सांगितलेलं आहे. -26 अपॉन ए. एची व्हॅल्यू किती आहे? 2. किती आला हा? -13. इथं किती आहे? 1. 1ला काय करणार? -1 डिवाइड बाय 2. किती आला? -1/2 आणि -13. दोन्ही पण आन्सर आहे का? चेक करा. -1/2 -13. काय म्हटलं लक्षात आलं? जे पण फॅक्टर तुम्ही फाइंड करणार आहे, या फॅक्टरला जर का तुम्ही एनं डिवाइड केलं तर ऑब्व्हियसली तुम्हाला काय भेटणार आहे? रूट भेटणार आहे. फक्त डिवाइड करताना काय करणार? त्याचा निगेटिव्ह नंबर घेणार आहे. फॅक्टरचा निगेटिव्ह घेणार, त्याला एनं डिवाइड करणार आहे. ऑब्व्हियसली कोणती व्हॅल्यू भेटणार आहे? व्हेरिएबलची. राईट, म्हणजेच काय भेटणार आहे? रूट. इथपर्यंत काय अडचण नाही. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. प्रॅक्टिस सेट 2.2. Example number 4. Solve the quadratic equation by factorization method. Practice set 2.2 क्वेश्चन नंबर 4. क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करना है बाय फैक्टराइजेशन मेथड. फैक्टराइजेशन मेथड का यूज करून गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन काय करना है? सॉल्व करना है.